बघा रिसेंटली टॉपिक कव्हर केलेलं आहे. द व्हॉल्यूम 2 मध्ये पहिले 4 जे टॉपिक आहेत ते आहेत एन्व्हायरमेंट सेक्शनचे टॉपिक. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इकोसिस्टम जो आपला कंप्लीट झालाय. सेकंड आहे बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन जो आपला राहिलेला आहे. थर्ड आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन तो पण राहिलेला आहे. आणि फोर्थ आहे एन्व्हायरमेंट सेक्शनचा टॉपिक डिझास्टर. हे 4 टॉपिक जे आहेत ते आहेत एन्व्हायरमेंटचे. टॉपिक नंबर 5 आहे वॉटर रिलेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर टॉपिक नंबर 6 आहे फोटोसिंथेसिस अँड देन 7वा आहे रेस्पिरेशन. आय थिंक सो. ठीक आहे. आणि रेस्पिरेशन नंतर 8वा टॉपिक होता एन्झाइम्स जो आपला कव्हर झालेला आहे. म्हणजे टोटल 4 एन्व्हायरमेंट सेक्शन जे टॉपिक आहे त्यापैकी एक आपला कव्हर झाला, 3 राहिलेले आहेत. आणि बॉटनीमध्ये वॉटर रिलेशन, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे 3 टॉपिक राहिलेले आहेत. आणि 4था टॉपिक आपण एन्झाइम बघितलेला आहे. तर बॉटनी मधला हा 5वा टॉपिक म्हणजे एन्झाइम नंतर लगेच असणारा जो 5वा टॉपिक आहे तो आपण बघतोय ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स. म्हणजे प्लांट ग्रोथ काय असते, हार्मोन्स कोणते रिलेटेड आहेत आणि ग्रोथ रेग्युलेटर कोणते आहेत. ठीक आहे. हे आपण सिरियली बघतोय आता. देन फर्स्ट पॉइंट आहे बघा याच्यामधला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ म्हणजे वाढ, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. ठीक आहे. तर बघा फर्स्ट डेफिनेशन दिलेली आहे ग्रोथची. Growth may be defined as a dynamic vital process. It is dynamic vital process which brings about a permanent change in any plant. ग्रोथ म्हणजे काय, एक प्रोसेस आहे जी काय करते कुठल्याही प्लांट मध्ये परमनंट चेंज घडवून आणते, परमनंट बदल घडवून आणते. ऑर इट्स पार्ट विथ रिस्पेक्ट टू साईज, फॉर्म, वेट अँड व्हॉल्यूम. म्हणजे ग्रोथ म्हणजे काय तर अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेस मधून प्लांट असेल किंवा प्लांटचे पार्ट असतील त्यांची साईज वाढते, त्यांचा फॉर्म चेंज होतो, त्यांचं वजन वाढतं वेट, आणि त्यांचा व्हॉल्यूम सुद्धा वाढतो. ठीक आहे. हे साईज वाढणं, फॉर्म बदलणं, वेट वाढणं, व्हॉल्यूम वाढणं म्हणजे काय, ते परमनंट चेंजेस आहेत. मीन्स अ प्रोसेस विच ब्रिंग्स परमनंट चेंजेस इन प्लांट्स और प्लांट पार्ट्स रिलेटेड टू साईज, वेट, व्हॉल्यूम और फॉर्म. ठीक आहे. म्हणजे या सगळ्यांमध्ये बदल जे होतात, ज्या प्रोसेसमुळे होतात परमनंट बदल, कायमचे बदल, त्यांना आपण म्हणतो ग्रोथ म्हणजे वाढ. A permanent change may be either in positive direction or a negative direction. हा जो परमनंट चेंज आहे तो पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये असू शकतो किंवा निगेटिव्ह डिरेक्शन मध्ये असू शकतो. तो कसा बघा, फॉर एक्झाम्पल द ड्राय वेट इन द स्प्राउटिंग पोटॅटो ट्युबर्स. जे ड्राय वेट आहे म्हणजे ज्याला ज्या पोटॅटो मध्ये आपण म्हणतो हे म्हणजे स्प्राउटिंग होते, असे पोटॅटो ट्युबरचे जे ड्राय वेट आहे डिक्रीजेस ड्युरिंग द अर्ली फेज ऑफ द ग्रोथ. ठीक आहे. म्हणजे जे पोटॅटो ट्युबर आहेत, ठीक आहे, ज्याच्यापासून आपण पोटॅटो डेव्हलप करतो, ते जसे जसे डेव्हलप होतील तसं तसं त्यांचं जे काय म्हणतो आपण ड्राय वेट आहे ते ड्राय वेट कमी होत जातं. म्हणजे ही जी ग्रोथ आहे ती निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे. काही काही ह्याच्यामध्ये काय होतं, क्रॉपमध्ये ती इन्क्रीज होत जाते म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये ग्रोथ होते. म्हणून सांगितलंय काय की ग्रोथ मे बी इन पॉझिटिव्ह डिरेक्शन और निगेटिव्ह डिरेक्शन. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की पोटॅटो ट्युबर्सची ज्यावेळेस स्प्राउटिंग होते त्यावेळेस त्यांचा ड्राय वेट जो आहे तो अर्ली ग्रोथच्या अर्ली फेज पर्यंत काय होतो, डिक्रीज होत जातो. म्हणजे हे पण एक प्रकारची ग्रोथ आहे. देअरफॉर द मेन पॉइंट्स ऑफ ग्रोथ आर गिवन बिलो. आता ग्रोथ ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. इट इज अ डायनामिक व्हायटल प्रोसेस आणि इट ब्रिंग्स अबाउट परमनंट चेंज. ठीक आहे. परमनंट बदल घडवून आणते. आता ग्रोथ मे बी ऑफ प्रायमरी ग्रोथ आणि आता याच्यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा की प्रायमरी ग्रोथ म्हणजे काय. ठीक आहे. प्रायमरी ग्रोथ जे आहे इज ड्यू टू ऍपिकल मेरिस्टेम्स अँड टेम्पररी ऍपिकल मेरिस्टेम्स. ठीक आहे. बघा ऍपिकल मेरिस्टेम इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ टिश्यूज. ठीक आहे. म्हणजे अपायकल किंवा अपायकल मेरिस्टेम आपण म्हणूया. तर जे टिश्यू तयार होतात त्यांच्यासाठी अपायकल मेरिस्टेम रिस्पॉन्सिबल आहे. जी लेंथ वाढते प्लांटची, इन्क्रीज इन लेंथ, त्यासाठी अपायकल मेरिस्टेम रिस्पॉन्सिबल आहेत. आणि डिफरन्सिएशन ऑफ व्हेरियस अपेंडेजेस, वेगवेगळ्या अपेंडेजेसचे जे डिफरन्सिएशन आहे म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्याची वाढ जी आहे त्यासाठी सुद्धा अपायकल मेरिस्टेम हे जे आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत. प्रायमरी ग्रोथ मध्ये अजून दुसरं काय येतं, टेम्पररी अपायकल मेरिस्टेम्स, ज्यांना आपण इंटरकॅलरी मेरिस्टेम्स म्हणतो. इंटरकॅलरी मेरिस्टेम्स
इन बांबू अँड मिंट. ठीक आहे. म्हणजे बघा आपण बघितली ग्रोथ मे बी ऑफ टू टाइप्स. ठीक आहे. एक प्रायमरी ग्रोथ, एक सेकंडरी ग्रोथ. प्रायमरी ग्रोथ मध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या, अपायकल मेरिस्टेम आणि दुसरा आपण बघितलं टेम्पररी अपायकल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम म्हणजे काय, टिश्यू फॉर्म होणं, लेंथ वाढणं आणि वेगवेगळे अपेंडेजेस डिफरन्शिएट होणं म्हणजे इन्क्रीज होणं म्हणजे डिस्ट्रीब्यूट होणं. आणि टेम्पररी अपायकल मेरिस्टेम मध्ये आपण काय बघितलं, हे टेम्पररी अपायकल मेरिस्टेमला आपण इंटरकॅलरी मेरिस्टेम म्हणतो. आणि जे बांबू किंवा मिंट मध्ये त्यांची जी लेंथ असते ती लेंथ इन्क्रीज होण्यासाठी जस्ट हे टेम्पररी अपायकल मेरिस्टेम रिस्पॉन्सिबल असतात, हे लक्षात ठेवा. आणि सेकंडरी ग्रोथ मध्ये काय, लॅटरल मेरिस्टेम्स रिस्पॉन्सिबल फॉर थिकनेस म्हणजे जाडी वाढते, थिकनेस वाढते. ठीक आहे, असते सेकंडरी ग्रोथ असते. म्हणजे बघा अपायकल मीन्स फर्स्ट आणि लॅटरल मीन्स अपायकल नंतर येणार. ठीक आहे. सो ग्रोथ कशी, सुरुवातीला जे टिश्यू वाढतात, जी लेंथ वाढते, जे वेगवेगळे अपेंडेजेस म्हणजे शूट रूट वगैरे जे नोड्स इंटरनोड्स जे ग्रोथ होते, या सगळ्यांना आपण म्हणतो अपायकल मेरिस्टेम ग्रोथ म्हणजे प्रायमरी ग्रोथ. आणि टेम्पररी अपायकल मेरिस्टेम मध्ये जस्ट इन्क्रीज इन लेंथ हा पॉईंट येतो. आणि सेकंडरी मध्ये काय होतं, थिकनेस वाढते. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण टायटल मध्ये बघतोय, काय बघतोय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता आपण बघितली ग्रोथ म्हणजे काय. ग्रोथ काय, डायनामिक व्हायटल प्रोसेस आहे. ही काय करते, आपल्या प्लांट किंवा प्लांट पार्ट मध्ये परमनंट चेंज घडवून आणते. आणि आपण काय बघितलं की तो चेंज जो आहे तो साईज, वेट, व्हॉल्यूम किंवा फॉर्म मध्ये असू शकतो. ग्रोथचे आपण दोन टाईप बघितले आणि त्यांच्यामध्ये ते दोन कशाला रिस्पॉन्सिबल आहेत हे आपण बघितलं. आता सेकंड टायटल नुसार व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट, विकास म्हणजे काय. ठीक आहे. आता बघा, डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ ग्रोथ. ही ग्रोथची प्रोसेस आहे. अँड डिफरन्शिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल सेल्स इंटू टिश्यूज, ऑर्गन्स अँड ऑर्गॅनिझम्स. ग्रोथ म्हणजे काय, जस्ट परमनंट चेंज म्हणजे ग्रोथ. ठीक आहे. प्लांट किंवा प्लांटच्या पार्ट मध्ये जो परमनंट चेंज होतो तो म्हणजे ग्रोथ. आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, की ही ग्रोथचीच एक प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलच्या सेल फॉर्म झालेल्या आहेत अपायकल मेरिस्टेम मुळे. त्या सेलचं कन्व्हर्जन टिश्यू मध्ये होतं, ऑर्गन्स मध्ये होतं आणि ऑर्गॅनिझम्स मध्ये होतं. दिस इज कॉल्ड एज डेव्हलपमेंट. सो डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ ग्रोथ. ग्रोथचीच एक प्रोसेस आहे डेव्हलपमेंट. ठीक आहे. इट इज द रिझल्टंट ऑफ दी ग्रोथ. म्हणजे पूर्ण वाढ झाल्यानंतर जो रिझल्टंट आपल्याला भेटतो, दॅट रिझल्टंट इज कॉल्ड एज डेव्हलपमेंट. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो, डॅश डॅश इज द रिझल्टंट ऑफ दी ग्रोथ, किंवा ग्रोथ आणि हे डेव्हलपमेंट दोन्हीचे डेफिनेशन महत्वाचे आहेत. ठीक आहे. देन बघा नेक्स्ट, व्हॉट आर दी फेजेस ऑफ ग्रोथ. ग्रोथच्या कोणत्या फेजेस आहेत, कोणत्या फेजेस आहेत बघा. ब्रॉडली देअर आर 3 फेजेस ऑफ दी ग्रोथ. 3 फेजेस आहेत. कोणत्या बघा. पहिले आहे सेल डिव्हिजन किंवा सेल फॉर्मेशन. द फेज ऑफ सेल डिव्हिजन और सेल फॉर्मेशन. इट इज कॉल्ड एज लॉगॅरिथमिक और एक्सपोनेन्शियल फेज. लॉगॅरिथमिक किंवा एक्सपोनेन्शियल, लॉग फेज आपण म्हणतो याला, किंवा एक्सपोनेन्शियल फेज सुद्धा म्हणतो आपण. ही पहिली फेज आहे, जस्ट लिस्टिंग लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, सेल डिवाइड व्हायला चालू होतात, सेल डिफरन्शिएट व्हायला चालू होतात. ठीक आहे. पहिल्या फेज मध्ये, बरोबर आहे ना. पहिल्यांदा काय होणार, म्हणजे प्रायमरी ग्रोथ मध्ये पहिल्यांदा अपायकल मेरिस्टेम मुळे जे टिश्यू फॉर्म झालेले आहेत, ठीक आहे, जे सेल फॉर्म झालेले आहेत, त्या सेल डिस्ट्रीब्यूट व्हायला चालू होणार, डिवाइड व्हायला चालू होणार. सेकंड स्टेप काय आहे, द फेज ऑफ सेल एनलार्जमेंट. एनलार्जमेंट म्हणजे काय हो, एनलार्जमेंट म्हणजे काय, लेंथ वाढते ह्यांची, एनलार्ज लेंथ वाढते म्हणजे इन्क्रीज इन लेंथ. ठीक आहे. थोडक्यात बघा, सिंपल तुम्हाला कम्पेअर करून सांगेन मी आता. बघा अशी स्क्रीन दिसत असेल मला वाटते. पहिली फेज आहे सेल डिफरन्शिएशन किंवा सेल फॉर्मेशन म्हणजेच फॉर्मेशन ऑफ टिश्यूज. देन दुसरा आहे सेल एनलार्जमेंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लिनियर फेज. म्हणजे दुसरी काय आहे, इन्क्रीज इन लेंथ. आणि तिसरे आहे सेल डिफरन्शिएशन किंवा सेल मॅच्युरेशन. इट इज कॉल्ड एज डिफरन्शिएशन ऑफ व्हेरियस अपेंडेजेस. ठीक आहे. आणि ह्याला इट इज ऑल्सो कॉल्ड एज सीनेसन्स फेज. ठीक आहे. बट देर आर 5 डिस्टिंक्ट फेजेस ऑफ द ग्रोथ. बघा ब्रॉडली 3 फेजेस आहेत, 3चे अजून 5 फेजेस आहेत. ठीक आहे. फक्त लिस्टिंग लक्षात ठेवा या 3 फेजेसची. पहिले म्हणजे सेल डिव्हिजन किंवा सेल डिफरन्शिएशन, म्हणजे याच्यामध्ये सेल डिवाइड होते. दुसरं सेल एनलार्जमेंट किंवा लिनियर फेज, म्हणजेच सॉरी एक मिनिट बघा, आपल्याला ग्रोथच्या या फेज बघताना आपल्याला काय करायचंय, ह्याचं टायटल आणि ह्याचं ग्राफ वरती असणारं नाव हे आपल्याला बघायचंय. सो हे बघा, हे तुम्हाला मॅच द पेअर साठी क्वेश्चन येऊ शकतो. कसा बघा, इकडे असेल तुमचा सेल एनलार्जमेंट, सॉरी सेल डिव्हिजन आणि सेल फॉर्मेशन,
आणि पुढे तुम्हाला नाव दिलेलं असेल लॉगॅरिथमिक फेज किंवा एक्सपोनेन्शियल फेज. देन दुसरी फेज आहे सेल एनलार्जमेंट आणि समोर तुम्हाला दिलेलं असेल लिनियर फेज. तिसरी आहे सेल्युलर डिफरन्शिएशन किंवा सेल मॅच्युरेशन आणि पुढे तुम्हाला दिलेलं असेल मॅच द पेअरचा सीनसन्स फेज. हे तिन्ही जोड्या लक्षात ठेवा. सेल डिव्हिजन और सेल फॉर्मेशन डॅश लॉगॅरिथमिक किंवा एक्सपोनेन्शियल फेज. सेल एनलार्जमेंट इज कॉल्ड एज लिनियर फेज अँड सेल्युलर डिफरन्शिएशन और सेल मॅच्युरेशन इज कॉल्ड एज सीनसन्स फेज. आता याच्या अजून 5 डिस्टिंक्ट फेजेस पडतात. एक्सप्लेन केलेले आपल्याला त्यांनी लॅग फेज, लॉग फेज, थर्ड फायनल फेज. आता बघा पहिला ग्राफ बघूया आपण. काय डिफरंट फेजेस ऑफ ग्रोथचा ग्राफ दिलेला आहे आपल्याला. हा ग्राफ दिलेला आहे बघा. आता डिफरंट फेजेस ऑफ ग्रोथ. इकडे दिले ड्युरेशन, इकडे दिले ग्रोथ. म्हणजे जसा जसा काळ वाढेल तसं तसं ग्रोथ कशी होती बघा. सुरुवातीला फर्स्ट असते लॅग फेज. लॅग म्हणजे काय तर शून्यातून सुरुवात जिथं होते. लॅग मीन्स लॅग बिहाइंड आपण म्हणतो ना, म्हणजे मागं पडतो ना. म्हणजे थोडक्यात काय तर एकदम शून्यातून एकदम खालून आपण सुरुवात करतो. सो दिस इज लॅग फेज. जिथं वाढ व्हायला चालू होते, जिथं ग्राफ वर वर जायला चालू होतो तिला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फेज. ठीक आहे, म्हणजे लॉग फेज आपण म्हणू शकतो. आणि देन थर्ड फेज, फोर्थ फेज आणि फिफ्थ फायनल फेज ग्रोथची. ठीक आहे. सो आपण काय बघितलं, 5 फेजेस आपण बघितल्या. म्हणजे त्या 3 मोठ्या ज्या फेजेस होत्या, म्हणजे कोणत्या, सेल डिव्हिजन और सेल फॉर्मेशन इज कॉल्ड एज लॉगॅरिथमिक किंवा एक्सपोनेन्शियल फेज. देन सेकंड आपण बघितली सेल सेल एनलार्जमेंट दॅट इज कॉल्ड एज लिनियर फेज. आणि थर्ड सेल मॅच्युरेशन आपण बघितली किंवा सेल डिफरन्शिएशन, जिला आपण म्हणतो काय म्हणतो सीनसन्स फेज, म्हणजे फायनल फेज. म्हणजे सीनसन्स फेज म्हणजे आपला प्लॅन जो आहे तो डेथ कडे वळायला लागलेला असतो त्यावेळेस, म्हणजे मॅच्युअर व्हायला लागलेला असतो तो. ठीक आहे. सो आता ह्या 5 फेजेस आपण बघूया. पहिला आहे लॅग फेज. ठीक आहे. इट इज द इनिशियल लॅग पिरियड वेअर इंटरनल चेंजेस इन द सेल ऑकर. ही पहिली म्हणजे पहिलं इनिशियल सुरुवात आहे ही. आणि इथं इंटरनल चेंजेस जे आहेत ते चेंजेस सेलमध्ये होत राहतात, विच आर टू ग्रोथ. म्हणजे ग्रोथ होण्यासाठी इथं सुरुवात होते, प्रिपरेशन चालू होतं इथं ग्रोथचं. हेन्स म्हणून तर लॅग बिहाइंड म्हणजे मागे पडणे. म्हणजे इथं सगळं हळूहळू असतं, का तर ही पहिली सुरुवात असते जस्ट ग्रोथची. लॅग फेज मीन्स पहिली सुरुवात असते आणि त्यामुळे इथं काय होतं की साईज मध्ये किंवा वेट मध्ये हळूहळू वाढवते इथं. दुसरा आहे लॉग फेज. इट इज अ ग्रँड पिरियड ऑर ग्रोथ. ठीक आहे. हिअर ग्रोथ इज व्हेरी फास्ट. आता काय झालेलं आहे, ह्या लॅग पासून म्हणजे एकदम छोट्यातून सुरुवात करून आता आपली ग्रोथ वाढत चाललेली आहे, म्हणजे लॉग तयार होत चाललेला आहे इथं. ठीक आहे. सो ही ग्रँड पिरियड किंवा ग्रोथ, इथे ग्रोथ जी आहे ती फास्ट व्हायला चालू होते. देन आहे थर्ड फेज. हिअर ग्रोथ रेट ग्रॅज्युअली डिक्रीजेस. जसं जसं इथे जाईल तसा तसा ग्रोथ रेट जो आहे तो डिक्रीज होत जातो. बघा आता ग्राफ मध्ये थोडं बघा. आपण बघितलं की पहिली जी फेज आहे लॅग फेज, तिथे एकदम शून्यातून सुरुवात असते, म्हणजे इथं स्लो किंवा निग्लिजिबल ग्रोथ असते. दुसरी आपण बघितली लॉग फेज, इथे एक्सपोनेन्शियल एकदम ग्रोथ होते, अचानक ग्रोथ फास्ट होते. आणि तिसऱ्या फेजला आपण गेलो, थर्ड फेजला, तर इथं ग्रोथ जी आहे ती डिक्रीज व्हायला चालू होते. ठीक आहे. हे आपण बघतोय. पहिल्याला स्लो किंवा निग्लिजिबल असते, दुसऱ्याला एकदम फास्ट ग्रोथ होते, एकदम फास्ट. ठीक आहे. हे जे आपण बघतोय ते. आणि तिसऱ्याला ही ग्रोथ जी आहे ती डिक्रीज व्हायला चालू होते. चौथ्या आणि पाचव्याला काय होतं बघा. इट इज अ फेज वेअर ऑर्गॅनिझम रिचेस टू मॅच्युरिटी आणि ग्रोथ सीजेस. ही चौथी फेज आहे. ठीक आहे. ही दिसते आपल्याला, ही चौथी फेज आहे. इथं ग्रोथ जी म्हणजे ऑर्गॅनिझम जो आहे तो मॅच्युअर होतो कम्प्लिटली आणि त्याची ग्रोथ जी आहे ती सीज होते. सीज होणे म्हणजे स्टॉप होणे. ग्रोथ जी आहे ती काय होतं या सी पॉइंटला. ठीक आहे. या सी पॉइंटला ग्रोथ जी आहे ती स्टॉप होते. आणि लास्ट फायनल फेज आहे, इट इज अ फेज ऑफ सीनसन्स वेअर डेथ ऑफ ऑर्गॅनिझम्स सेट इन. म्हणजे या 5व्या फेजला आपला क्रॉप जो आहे तो डेड व्हायला चालू होतो. ठीक आहे. सो ह्या 5ही फेज लक्षात ठेवा. आणि या 5ही फेज मध्ये ग्रोथचा जो रेट आहे तो रेट लक्षात ठेवा. पहिला आहे, फर्स्ट आहे आपली लॅग फेज, जिथं ग्रोथ स्लो किंवा निग्लिजिबल असते. सेकंड आहे लॉग फेज, जिथं ग्रोथ व्हेरी फास्ट असते. थर्ड स्टेज, ज्याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती डिक्रीज व्हायला चालू होते. फोर्थ जी आहे ती फोर्थला क्रॉप आपला मॅच्युअर होतो आणि तो काय होतो, त्याची ग्रोथ जी आहे ती सीज होते. आणि फिफ्थ ते फायनल फेज, जिथं तो सीनसस फेज मध्ये जातो, म्हणजेच डेथ होते त्याची. सीनसस मीन्स डेथ कडे वळत जातो तो. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ द डिफरंट फेजेस ऑफ ग्रोथ, a sigmoid curve that is S-shaped curve is obtained. इथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो
किंवा ग्रोथ ही जी आहे ती कोणत्या फेजमध्ये सगळ्यात फास्ट असते. आणि अजून एक ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो की डिफरंट फेजेस ऑफ ग्रोथ shows dash dash type of curve. Different phases of growth shows dash dash type of curve. म्हणजे वेगवेगळ्या ज्या फेजेस आहेत ग्रोथच्या त्या कशा प्रकारचा कर्व आपल्याला देतात. तर तिथे आन्सर पाहिजे तुमचा यस शेप्ड किंवा सिग्मॉइड कर्व. यस शेप्ड किंवा सिग्मॉइड कर्व. ठीक आहे. सो आपण आता पण काय बघितलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथचे दोन टाईप, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मध्ये दोन अपायकल मेरिस्टेम अँड टेम्पररी अपायकल मेरिस्टेम. देन डेव्हलपमेंट, देन फेजेस ऑफ ग्रोथ. पहिल्या 3 ब्रॉड कॅटेगरी बघितल्या आपण आणि नंतर याच्यामध्ये 5 ब्रॉड कॅटेगरी बघितल्या आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ग्रोथ कशी होते ते बघितलं आणि आपण ग्राफ बघितलेला आहे त्याचा. आवाज येतोय का? हो. ठीक आहे. देन बघा नेक्स्ट आहे आता या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती. ठीक आहे. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती बघा आपला टायटल काय लेक्चरचा, ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स. ठीक आहे. आता आपण बघितली ग्रोथ आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपण बघितली. आता या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात, म्हणजे कोणत्या फॅक्टरनी परिणाम होतो वाढ आणि विकासावरती. तर बघा द ग्रोथ रेट इज मेजर्ड इन डिफरंट वेज बाय ऑक्झॅनोमीटर अँड क्रिस्कोग्राफ बाय जेसी बोस. हे दोन लक्षात ठेवा, ऑक्झॅनोमीटर आणि क्रिस्कोग्राफ गिवन बाय जेसी बोस. ठीक आहे. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह की ग्रोथ रेट जो आहे तो आपण ऑक्झॅनोमीटर किंवा क्रिस्कोग्राफने आपण मोजू शकतो गिवन बाय जेसी बोस. ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. आता नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज अफेक्टेड बाय फिजिओलॉजिकल प्रोसेसेस अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जी आहे ती फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आणि एन्व्हायरमेंटल कंडिशनने अफेक्ट करत असते. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणजे वॉटर ऍब्सॉर्ब जे होतं अँड मिनरल्स, फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, आर दी फिजिओलॉजिकल प्रोसेसेस विच गव्हर्न दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टू व्हेरी लार्ज एक्सटेंट. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ही जी कन्सेप्ट आहे वॉटर रिलेशन मध्ये, मिनरल्स जे आहेत, फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, ते मोठ्या प्रमाणात परिणाम करतात ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती. देन द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन्क्लूड द क्लायमॅटिक फॅक्टर्स अँड एडापिक फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये कोण कोण असतं, क्लायमॅटिक फॅक्टर असतात आणि एडापिक फॅक्टर असतात. द 2 मेजर क्लायमॅटिक फॅक्टर्स कोणते आहेत, टेम्परेचर आणि लाईट. ठीक आहे. म्हणजे बघा आपल्या क्रॉपच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती दोन जे फॅक्टर आहेत ते फॅक्टर अफेक्ट करतात. ते कोणते, फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आणि कोणते, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. फिजिओलॉजिकल प्रोसेसेस मध्ये काय काय येणार, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. ठीक आहे. देन फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन. आणि इकडं एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये काय, क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि एडापिक फॅक्टर्स. क्लायमॅटिक आणि एडापिक फॅक्टर मध्ये कोण, टेम्परेचर आणि लाईट. याचा ट्री डायग्राम तुम्हाला करायचा आहे. आणि क्रॉपिंग सिस्टीम आणि पॅटर्नचं क्रॉपिंग सिस्टीमचे जे टाईप होते म्हणजे इंटरक्रॉपिंग, त्याचा सुद्धा ट्री डायग्राम करून सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये आपण बघितलं की फिजिओलॉजिकल प्रोसेस आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन ते अफेक्ट करतात. आता क्लायमॅटिक फॅक्टर मधला पहिला आपण कंपोनंट बघूया टेम्परेचर. पहिला आपण टाईप फॅक्टर बघूया टेम्परेचर, की टेम्परेचरमुळे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती कसा परिणाम होतो. सो देर इज अ प्रोनाउन्स्ड इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दी ग्रोथ ऑफ द प्लांट. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचरचा खूप मोठ्या प्रमाणात मध्ये परिणाम होतो. ग्रोथ ऑकर्स इन द रेंज ऑफ 4 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. वाढ जी आहे ती 4 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस मध्ये होते. बट कार्डिनल टेम्परेचर रेंज इज 28 टू 33 डिग्री सेल्सिअस. कार्डिनल म्हणजे ऑप्टिमम टेम्परेचर रेंज किती आहे, 28 ते 33 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस मध्ये वाढ ही होत असते. पण त्यातल्या त्यात ऑप्टिमम टेम्परेचरचा जर आपण विचार केला तर 28 ते 33 डिग्री सेल्सिअस मध्ये काय होते, वाढ ही होत असते. द लो टेम्परेचर ऍट नाईट रिड्युसेस द रेट ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे रात्री जर लो टेम्परेचर जर झालं, ठीक आहे, तर काय होतं, रेस्पिरेशनचा रेट जो आहे तो रेट सुद्धा कमी होतो. बट photosynthesis and accumulation of synthets which in turn increases. बघा काय जर रात्री जर टेम्परेचर रेट कमी होतो आणि जर दिवसा तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढतो आणि अक्युम्युलेशन ऑफ सिंथेट. ठीक आहे. म्हणजे सिंथेट जे आहेत, ठीक आहे,
म्हणजे वेगवेगळ्या काय म्हणतो आपण कंपोनंटचं जे सिंथेसिस होतं त्यांचं अक्युम्युलेशन सुद्धा जास्त वाढतं आपल्या प्लांटमध्ये, आणि ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिसचा रेट जो आहे तो सुद्धा वाढतो आणि ज्याच्यामुळे ग्रोथ वाढते. तर बघा काय सांगितलं दिले, नाईट आणि डे. नाईटला टेम्परेचर कमी झालं तर रेस्पिरेशन जे आहे ते कमी होतं, रेट ऑफ रेस्पिरेशन. आणि डेला जर टेम्परेचर वाढलं तर फोटोसिंथेसिस जे आहे ते फोटोसिंथेसिस पण वाढतं आणि त्याच्यामुळं ग्रोथ जी आहे ती ग्रोथ पण वाढते. ठीक आहे. देन नेक्स्ट हे लक्षात ठेवा बरं का, रात्री टेम्परेचर कमी असेल तर रेट ऑफ रेस्पिरेशन कमी होतो, दिवसा जर टेम्परेचर जास्त असेल तर फोटोसिंथेसिस जास्त होतं, सिंथेटचं अक्युम्युलेशन जास्त होतं आणि ग्रोथ पण जास्त होते. म्हणजे डायरेक्ट रिलेशनशिप आहे दोघांमध्ये. टेम्परेचर कमी रेस्पिरेशन कमी, टेम्परेचर जास्त फोटोसिंथेसिस जास्त, ग्रोथ जास्त, अक्युम्युलेशन ऑफ सिंथेटिक जास्त. ठीक आहे. नेक्स्ट, दॅट इज वाय पोटॅटो ट्युबर्स ग्रोइंग ऑन हिल्स, ठीक आहे, आर मच लार्जर दॅन दोज ऑफ प्लेन्स. म्हणजे याच कारणामुळं टेकड्यांच्या प्रदेशामध्ये जे आपण पोटॅटो ट्युबर लावतो त्यांची जी ग्रोथ आहे ती सॉरी हा म्हणजे त्यांची ते जे असतात ते कसे असतात, लार्जर असतात ऍज कम्पेअर टू प्लेन. म्हणजे सपाट प्रदेशामध्ये जो पोटॅटो आपण लावतो त्या कम्पॅरिझन मध्ये टेकडांच्या प्रदेशामध्ये जो पोटॅटो असतो तो लार्जर असतो. ठीक आहे का, तर ह्या टेम्परेचर व्हेरिएशन मुळे. देन the very high temperature generally stops the growth of plant by affecting many physiological processes. एकदम हाय टेम्परेचर जर वाढलं, हाय म्हणजे किती, एकदम काय म्हणतो आपण 42-44 डिग्री सेल्सिअसच्या वर जर टेम्परेचर गेलं तर काय होतं की प्लांटची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ स्टॉप होते. म्हणजे प्लांट जळायला चालू होतो, विल्ट व्हायला चालू होतं त्याचा. आणि किती का ग्रोथ थांबते, तर वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस वरती त्याचा परिणाम झालेला असतो. देन नेक्स्ट काय बघा, at high temperature the protein component of the protoplasm is also coagulated. ठीक आहे. काय म्हणाले बघा की एक मिनिट, at high temperature the protein component of protoplasm is also coagulated and the protoplasm is killed. ठीक आहे. की एकदम हाय टेम्परेचर ज्यावेळेस असेल, म्हणजे किती, मोर दॅन फिजिओलॉजिकल डिमांड. ठीक आहे. हाय टेम्परेचर असेल तर प्रोटोप्लाझम मध्ये जो प्रोटीन कंटेंट आहे तो काय होतो, इज ऑल्सो कोॲग्युलेटेड, कोॲग्युलेट होतो, म्हणजे पूर्ण तो काय होतो, गोळा होतो. अँड द प्रोटोप्लाझम इज किल्ड. प्रोटोप्लाझम जो आहे तो काय होतो, मरतो, म्हणजे किल होतो. दिस इफेक्ट ऑफ हाय टेम्परेचर इज कॉल्ड एज हीट इंजुरी. म्हणजे हाय टेम्परेचर मुळे जो प्रोटोप्लाझम किल होण्याची जी प्रोसेस आहे तिला आपण काय म्हणतो, आपण हीट इंजुरी आपण म्हणतो. ठीक आहे. सो बघा, but there are some plants which have some heat resistance mechanism like high sugar content and thick bark etc. म्हणजे काही प्लांट असे आहेत की ज्यांच्यामध्ये हीट रेजिस्टन्स मेकॅनिझम आहे. ठीक आहे. म्हणजे हीटला ते रेजिस्ट करू शकतात हाय शुगर कंटेंट असल्यामुळे, किंवा जाड असा बार्क म्हणजे जाड साल असल्यामुळे काय होतात की हे काय करू शकतात, हीटला किंवा हीट इंजुरीला रेजिस्ट करू शकतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम किल वगैरे होणार नाही. देन नेक्स्ट बघा, द व्हेरी लो टेम्परेचर ऑल्सो जनरली स्टॉप्स द ग्रोथ. बघा आपण काय बघितलं, टेम्परेचर हा पॉइंट आपण बघतोय, याच्यामध्ये किती टेम्परेचर मध्ये ग्रोथ होऊ शकते आणि किती ऑप्टिमम टेम्परेचर आहे. टेम्परेचर रात्री कमी असेल तर काय होतं, दिवसा जर काय म्हणतो जास्त असेल तर काय होतं, पोटॅटो ट्युबर हिल्स मध्येच का लार्ज ग्रो होतात आणि इकडं कुठं प्लेन्स मध्ये का स्मॉल ग्रो होतात. देन हाय टेम्परेचर असेल तर काय होतं आणि लो टेम्परेचर असेल तर काय होतं. आता हाय टेम्परेचर असेल तर हीट इंजुरी कॉज होते, म्हणजे प्रोटोप्लाझम किल होतो का, तर प्रोटीन कंटेंट कोॲग्युलेट होतं म्हणून. आणि आता लो टेम्परेचर असेल तर काय होतं बघा, लो टेम्परेचर सुद्धा ग्रोथ स्टॉप करू शकते. त्याचे 3 कारण आहेत, 3 टाईप आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ इंजुरीज कॉज्ड बाय लो टेम्परेचर. कोणत्या, डेसिकेशन, चिलिंग इंजुरी आणि फ्रीजिंग इंजुरी. डेसिकेशन, चिलिंग इंजुरी आणि फ्रीजिंग इंजुरी. सो बघा, डेसिकेशन मध्ये काय होतं, द प्लांट टिश्यूज बिकम डेसिकेटेड अँड इंजर्ड वेन द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज व्हेरी स्लो ड्यू टू लो टेम्परेचर बट ट्रान्सपिरेशन इज रॅपिड. डेसिकेशन म्हणजे काय,
प्लांट डेसिकेटेड बनतात, म्हणजे कसे तर सुकल्यासारखे होतात. अँड इंज्युअर्ड वेन द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज व्हेरी स्लो, म्हणजे ऍब्सॉर्प्शनचा जो रेट आहे तो कमी असतो, का तर टेम्परेचर कमी आहे म्हणून. ऍब्सॉर्प्शनचा जो रेट आहे तो कसा असतो, कमी असतो, कमी टेम्परेचर आहे म्हणून. पण ट्रान्सपिरेशनचा रेट हा जो आहे तो रॅपिड असतो. म्हणजे लॉस ऑफ वॉटर, म्हणजे जेवढं वॉटर ऍब्सॉर्ब होत नाही त्याच्यापेक्षा जास्त वॉटर जे आहे ते काय होतं, रिलीज होतं. बघा, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ही कन्सेप्ट आपण, म्हणजे नावातच आहे, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणजे वॉटर ऍब्सॉर्ब करणे. ठीक आहे. आणि ट्रान्सपिरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर, लॉस ऑफ वॉटर. तर काय होतं बघा, की लो टेम्परेचर असल्यामुळं वॉटर ऍब्सॉर्ब जे आहे ते व्हेरी स्लोली ते ऍब्सॉर्ब होतं वॉटर. पण त्याच्यात जास्त स्पीडनी ट्रान्सपिरेशन होते, म्हणजे वॉटर लॉस होते. ठीक आहे. म्हणजे प्लांटला जेवढ्या वॉटरची गरज आहे ती गरज भागत नाहीये, पण जे प्रेझेंट आहे वॉटर ते जास्त स्पीडनी बाहेर पडते आणि नवीन वॉटर ऍब्सॉर्ब होत नाहीये. म्हणून तिथे काय कंडिशन तयार होतं, डेसिकेशन, म्हणजे सुकल्यासारखे होतात झाडं. म्हणजे एवढा मॉइश्चर प्रेझेंट नसतो झाडांमध्ये जेवढी त्यांना रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे वॉटर ऍब्सॉर्प्शन फास्ट होत नाही, पण तेवढ्याच फास्ट स्पीडनी वॉटर रिलीज होतं, लॉस होतं थ्रू लिव्स, म्हणजे ट्रान्सपिरेशन रेट वाढतो. दिस इज कॉल्ड एज डेसिकेशन, सुकल्यासारखे होतात. देन चिलिंग इंजुरी मध्ये काय होतं बघा, द प्लांट ऑफ हॉट क्लायमेट वेन एक्सपोज टू लो टेम्परेचर, म्हणजे हॉट क्लायमेट, ठीक आहे, वॉर्म क्लायमेट ज्या प्लांटना लागतं असा प्लांट जर आपण लो टेम्परेचरला एक्सपोज केला, म्हणजे त्याला गरज आहे वॉर्म क्लायमेटची, पण आपण त्याला कूल क्लायमेटला जर एक्सपोज केला किंवा लो टेम्परेचरला, म्हणजे अबो फ्रीजिंग पॉईंट फॉर सम टाइम, इट आयदर किल्ड और सिव्हिली इंजर्ड. म्हणजे ज्या क्रॉपला हॉट क्लायमेटची गरज आहे त्याला जर आपण लो टेम्परेचरमध्ये ठेवलं, कूल क्लायमेटमध्ये ठेवलं, तर तो काय होतो, एकतर किल होतो किंवा सिव्हिअरली इंजर्ड होतो. अँड दिस इंजुरी इज कॉल्ड एज चिलिंग इंजुरी. ठीक आहे. म्हणजे चिल म्हणजे थंड एकदम. अँड द राईप बनाना बिकम्स ब्लॅक वेन इट इज केप्ट इन रेफ्रिजरेटर इज ओनली ड्यू टू चिलिंग इंजुरी. पिकलेलं जे केळ आहे ते जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते ब्लॅक होतं. ठीक आहे. जे पिकलेलं केळ आहे ते जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते कसं होतं, ब्लॅक होतं. का? ड्यू टू दिस चिलिंग इंजुरी. ठीक आहे. हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. डिसिकेशन मीन्स ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटरचा जो रेट आहे तो स्लो असतो, बट ट्रान्सपिरेशनचा रेट जो जास्त असतो. चिलिंग इंजुरी म्हणजे काय, हॉट क्लायमेटची गरज असेल आणि त्याला आपण जर लो टेम्परेचरमध्ये ठेवलं तर त्याला इंजुरी होते किंवा तो क्रॉप जो आहे तो मरतो. ते म्हणजे चिलिंग इंजुरी. आणि लास्ट काय, फ्रीजिंग इंजुरी. फ्रीजिंग इंजुरी मध्ये काय होतं, वेन द प्लांट इज एक्सपोज टू व्हेरी लो टेम्परेचर, ज्यावेळेस आपण आपला प्लांट जो आहे तो एकदम लो टेम्परेचरला आपण एक्सपोज करतो, म्हणजे बिलो फ्रीजिंग पॉइंट, द प्रोटोप्लाझम ऑफ प्लांट सेल इज डिहायड्रेटेड. प्रोटोप्लाझम जो आहे प्लांट सेलचा तो डिहायड्रेट होतो. डी मीन्स रिमूव्हल, हायड्रेट मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर. ठीक आहे. डिहायड्रेटेड म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं, रिझल्टिंग इन इट्स कोॲग्युलेशन. कोॲग्युलेट म्हणजे पूर्ण गोळा होतो तो, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ आईस क्रिस्टल्स ऑफ वॉटर. म्हणजे ज्यावेळेस आपण आपला क्रॉप जो आहे तो व्हेरी लो टेम्परेचरला आपण जेव्हा एक्सपोज करतो त्यावेळेस जो प्रोटोप्लाझम आहे प्लांटचा तो डिहायड्रेट होतो, त्यामधलं सगळं पाणी निघून जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की कोॲग्युलेशन, म्हणजे त्याचं कोॲग्युलेशन होतं, म्हणजे पूर्ण आकसून जातो, तो गोळा होतो एका जागी. का? ड्यू टू फॉर्मेशन ऑफ आईस क्रिस्टल्स ऑफ वॉटर. म्हणजे त्या पाण्याचे काय होतात, छोटे छोटे बर्फाचे क्रिस्टल बनतात, म्हणजे पूर्ण कोॲग्युलेशन होतं, आकसून जातात ते. अँड द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेल्स aggravates the precipitation of the protein and thus resulting into the death of the cell. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेल सॅप. सेल सॅप जो आहे, सॅप, ठीक आहे, सेल सॅप म्हणजे लिक्विड किंवा जेली सबस्टन्स आपण म्हणतो. तर हा सेल सॅप जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे काय होतं, ऍग्रिवेट म्हणजे गोळा करतो, प्रेसिपिटेशन ऑफ द प्रोटीन, म्हणजे प्रोटीनचे जे प्रेसिपिटेशन आहे ते पूर्ण असं गोळा होतं अँड दस रिझल्टिंग इन टू द डेथ ऑफ द सेल. बघा आपण काय बघितलं, लो टेम्परेचर आपण आपला प्लांटचा प्रोटोप्लाझम एक्सपोज केला, त्याच्यामुळे डिहायड्रेशन झालं आणि त्याचं कोॲग्युलेशन झालं, म्हणजे ते एका जागी गोळा झालं, गोळा होऊन काय झालं, जे पाणी होतं त्या पाण्याचे आईस क्रिस्टल बनले आणि त्यामुळे काय झालं, त्या सेल सॅपमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन वाढलं. हाय कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे काय होतं, जो प्रोटीनचा जो प्रेसिपिटेशन होता तो प्रेसिपिटेशन काय झाला, ॲग्रिवेट झाला, गोळा झाला आणि त्यामुळे प्लांटची आपला डेथ झालेली आहे, सेलची डेथ झालेली आहे. ठीक आहे. बट देर आर मेनी पेरेनियल प्लांट्स विच विथस्टँड फ्रीजिंग इंजुरी. असे खूप पेरेनियल क्रॉप आहेत जे काय करू शकतात, फ्रीजिंग इंजुरी टॉलरेट करू शकतात बिकॉज ऑफ हाय ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेल सॅप. जो सेल सॅप आहे त्या सेल सॅपचा जो ऑस्मॉटिक प्रेशर आहे किंवा ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आहे
ठीक आहे. ते ऑस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे ते काय करू शकतात, फ्रीजिंग इंजुरी अवॉइड करू शकतात, टॉलरेट करू शकतात. आता व्हॉट इज मीन बाय ऑस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन हे आपण वॉटर रिलेशन मध्ये बघूया. ठीक आहे. सच फ्रॉस्ट रेजिस्टन्स और हार्डीनेस नेचर ऑफ द प्लांट, फ्रॉस्ट रेजिस्टन्स किंवा हार्डीनेस, ठीक आहे, ऑफ द प्लांट लोअर द फ्रीजिंग पॉइंट अँड रिड्युसेस द अमाऊंट ऑफ वॉटर. त्यामुळे फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो फ्रीजिंग पॉईंट कमी होतो, म्हणजे आईस क्रिस्टल बनत नाहीत आणि वॉटरची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट सुद्धा सेव्ह होते. आणि अशा प्रकारे फ्रीजिंग इंजुरी जी आहे ती फ्रीजिंग इंजुरी आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो ड्यू टू प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस. ठीक आहे. बघा, मला माहिती तुम्हाला डेसिकेशन कळालेलं आहे. ठीक आहे, डेसिकेशन कळालेलं आहे मला, हे पण माहिती तुम्हाला चिलिंग इंजुरी कळाले, पण फ्रीजिंग इंजुरी मध्ये थोडाफार प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तो कसा बघा, अजून एकदा बघा काय काय होतं की टेम्परेचर ज्यावेळेस आपण लो टेम्परेचरला एक्सपोज करतो, तो प्रोटोप्लाझम आहे प्लांटचा तो डिहायड्रेट होतो, त्यामधलं पाणी जे आहे ते पाणी काय होतं, म्हणजे त्याचं कोॲग्युलेशन होतं आणि तिथे आईस क्रिस्टल तयार होतात पाण्याचे. नंतर काय होतं की सेल्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं प्रोटीनचे जे प्रेसिपिटेशन आहे ते एका जागी गोळा होतं आणि त्यामुळे जो सेलची जी आपली जी सेल आहे त्या सेलची डेथ होते. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे काय होतं, फ्रीजिंग इंजुरीमुळे सेलची जी आहे ती डेथ होते. अशा प्रकारची डेथ जी आहे ती आपण कशी टॉलरेट करू शकतो की सेलचा जो ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आहे ते ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन जर आपण वाढवलं किंवा जर वाढलं तर काय होऊ शकतं की आपण आपल्या क्रॉपला या फ्रीजिंग इंजुरी पासून रेजिस्ट करू शकतो, टॉलरेट करू शकतो. ठीक आहे, हे जस्ट काय फ्रीजिंग इंजुरी आहे. देन नेक्स्ट फॅक्टर आहे, नेक्स्ट आणि लास्ट फॅक्टर आहे. ठीक आहे, तो कोणता, क्लायमॅटिक फॅक्टर लाईट. लाईटमुळं म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती कसा परिणाम होतो. तर बघा, द इंटेन्सिटी, क्वालिटी अँड ड्युरेशन ऑफ लाईट अफेक्ट द ग्रोथ. लाईटची इंटेन्सिटी किती आहे, क्वालिटी किती आहे आणि ड्युरेशन किती आहे याच्यावरून ग्रोथ अफेक्ट होते. द वीक इंटेन्सिटी ऑफ लाईट प्रमोट शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स अँड एक्सपान्शन ऑफ लिव्स. म्हणजे कमी इंटेन्सिटी असेल, वीक इंटेन्सिटी जर असेल लाईटची तर इंटरनोड जे आहेत, बघा सपोज हा शुगर केन आहे आपला, एक मिनिट, सपोज हा शुगर केन आहे. ठीक आहे, तर ही जी लेंथ आहे, ठीक आहे, ही लेंथ किंवा हे ना, ह्याला आपण म्हणतो इंटरनोड्स. काय म्हणतो, इंटरनोड्स. आणि दोन इंटरनोडच्या मध्ये असणारे नोड्स. ठीक आहे, तर काय होतं, लाईटची इंटेन्सिटी वीक असली की इंटरनोडची जी लेंथ आहे ती कमी होते आणि एक्सपान्शन ऑफ लिव्स म्हणजे पानं जे आहेत ते मोठी होतात. देन व्हेरी वीक इंटेन्सिटी रिड्युसेस रेट ऑफ ओव्हरऑल ग्रोथ. एकदम कमी इंटेन्सिटी असेल लाईटची तर ग्रोथच होत नाही. अँड व्हेरी हाय इंटेन्सिटी रिड्युसेस ग्रोथ रेट इनडायरेक्टली. हाय इंटेन्सिटी असल्यावर सुद्धा ग्रोथ वरती परिणाम होतो अँड इन्क्रीजिंग द वॉटर लॉस. म्हणजे जास्त लाईट असेल तर काय होतं, ट्रान्सपिरेशन जास्त होतं, लॉस ऑफ वॉटर जास्त होतं. म्हणजे जास्त पण इंटेन्सिटी असून चालत नाही, कमी पण असून चालत नाही, व्हेरी वीक असून पण चालत नाही. इंटेन्सिटी कशी पाहिजे, ऑप्टिमम पाहिजे. ठीक आहे. ब्लू व्हायलट लाईट एनहान्सेस इंटरनोडल ग्रोथ. ब्लू व्हायलट, निळी आणि व्हायलट लाईट जी आहे, व्हायलेट, ती लाईट काय करते तर इंटरनोडल ग्रोथ जी आहे, इंटरनोडची ग्रोथ त्यांच्यामुळे वाढते. वेराज ग्रीन लाईट रिड्युसेस एक्सपान्शन ऑफ लिव्स. बघा, हे लक्षात ठेवा, हे ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत. ब्ल्यू आणि व्हायलेट लाईट जे आहेत त्यांच्यामुळे इंटरनोडल ग्रोथ वाढते. म्हणजे इंटरनोडला निळा आणि व्हायलेट कलर आवडतो. लक्षात ठेवा, इंटरनोडला निळा आणि व्हायलेट कलर आवडतो, पण लिव्हजना ग्रीन कलर आवडत नाही किंवा लिव्हजना मोठे होण्यासाठी ग्रीन कलर आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांचाच कलर आवडत नाही थोडक्यात. ठीक आहे. देन नेक्स्ट काय, रेड कलर इज द मोस्ट फेवरेबल लाईट क्वालिटी फॉर द ग्रोथ. ठीक आहे, म्हणजे ग्रोथ वाढ होण्यासाठी लाल कलर सगळ्यात बेस्ट आहे, रेड कलर. बियॉन्ड द व्हिजिबल स्पेक्ट्रम दॅट इज इन्फ्रारेड अँड युव्ही रेज आर डेट्रिमेंटल फॉर द ग्रोथ. म्हणजे इन्फ्रारेड आणि युव्ही रेज, ठीक आहे, म्हणजे लाईटची इंटेन्सिटी जशी जशी 0.01 mm च्या पुढं किंवा 0.1 mm च्या पुढं जशी जशी जाईल तसं तसं ती जी आहे ती डेट्रिमेंटल बनत जाते. आता हे जो व्हिजिबल स्पेक्ट्रमचा जो ग्राफ आहे ना, तो ग्राफ आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला युव्ही रेज काय, इन्फ्रारेड काय अजून जरा कळतील. ठीक आहे. म्हणजे एक्स रेज, गॅमा रेज वगैरे जो प्रकार आहे ना, त्याच्यामधला हा पुढचा इन्फ्रारेड युव्ही रेज हा प्रकार आहे. म्हणजे यांची जी इंटेन्सिटी आहे या इंटेन्सिटीवरती यांची नावं पडलेली आहेत. सो जशी इंटेन्सिटी वाढत जाईल तसे इन्फ्रारेड युव्ही रेज येतात. सो ह्यांच्यापासून म्हणजे हे रेज जे आहेत ते कसे प्लांट ग्रोथसाठी डेट्रिमेंटल आहेत, हे हार्मफुल आहेत हे रेज. ठीक आहे. सो बघा,
The duration of light has pronounced effect on the vegetative and reproductive growth of the plant. The duration of the light म्हणजे लाईट किती वेळ अवेलेबल आहे याचा सुद्धा परिणाम क्रॉपच्या व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ वरती होतो. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज फोटोपिरियडिझम. म्हणजे लॉंग डे, शॉर्ट डे, डे न्यूट्रल प्लांट आपण बघतो ना. लॉंग डे म्हणजे काय की ज्या प्लांट्सना मोर दॅन 12 अवर्स लाईट पिरियड लागतो. मोर दॅन 12 अवर्स लाईट पिरियड लागतो. शॉर्ट डे म्हणजे काय ज्यांना लेस दॅन 12 अवर्स शॉर्ट पिरियड लाईट पिरियड लागतो. आणि डे न्यूट्रल म्हणजे काय की अशी क्रॉप ज्यांच्यावरती लाईटचा काही परिणाम होत नाही. ठीक आहे. देन विच इज डिस्क्राइब्ड इन द नेक्स्ट चॅप्टर. फोटोपिरियडिझम आणि व्हर्नलायझेशन म्हणून पुढचा चॅप्टर आहे 10वा. ठीक आहे. त्यामध्ये अजून डिटेलमध्ये कळेल आपल्याला. लॉंगर पिरियड्स ऑफ लाईट कॉजेस लक्झरियंट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इन मोस्ट ऑफ द प्लांट्स. म्हणजे जास्त काळ जर लाईट अवेलेबल नसेल तर काय होतं मोस्टली प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त बघायला भेटते आपल्याला. And Garner and his co-workers found that amount of vegetative growth was proportional to duration of daylight. Proportional to, directly proportional to. म्हणजे गार्नरने काय सांगितलंय जेवढा लाईट पिरियड जास्त तेवढी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त. ठीक आहे. म्हणजे जेवढी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त तेवढी लाईट पिरियड त्याला जास्त भेटलाय असं म्हणायचं. ठीक आहे. सो बघा आपण काय काय बघितलं ह्या लाईट पिरियड मध्ये. ऑब्जेक्टिव्ह काय काय बघितले ते लक्षात ठेवा. वीक इंटेन्सिटी असेल तर इंटरनोड शॉर्ट होतात आणि लिव्हचं एक्सपान्शन वाढतं. व्हेरी वीक इंटेन्सिटी असेल तर ओव्हरऑल ग्रोथ जी आहे ती कमी होते. एकदम हाय इंटेन्सिटी असेल तर ग्रोथ डिरेक्टली कमी होते आणि वॉटर लॉस जो आहे म्हणजे ट्रान्सपिरेशन जास्त होतं. देन महत्वाचे दोन ऑब्जेक्टिव्ह ब्लू व्हायलेट लाईटला इंटरनोडल ग्रोथ वाढते आणि ग्रीन लाईटला एक्सपान्शन जो आहे ते लिव्हचं ते कमी होतं आणि रेड कलर एकदम बेस्ट कलर आहे. देन आपण बघितलं की लाईट ड्युरेशन जी आहे लाईटची त्याच्यामुळे सुद्धा प्लांट ग्रोथवरती परिणाम होतो. आणि गार्नरच्या गोवर्करने काय सांगितलं की जेवढा जास्त लाईट पिरियड तेवढी जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. ठीक आहे. सो ओव्हरऑल बघा आपण काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. आपण टॉपिक स्टार्ट केला ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर. याच्यामध्ये आपण बघितलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ह्याच्यामध्ये ग्रोथ म्हणजे काय ग्रोथची डेफिनेशन. देन ग्रोथचे दोन टाईप. डेव्हलपमेंटची डेफिनेशन आपण बघितली. त्याच्यानंतर फेजेस बघितल्या 3 ग्रोथच्या. त्याच्यामध्ये 5 फेजेस. त्याच्यामध्ये सिग्मॉइड कर्व आपण बघितला. देन आपण नेक्स्ट बघितलं की ग्रोथ रेट चेक करण्याचे 2 वेज आहेत. ऑक्झॅनोमीटर आणि क्रेस्कोग्राफ गिवन बाय जेसी बोस. अँड देन आपण लास्ट पण बघितला फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये आपण फिजिओलॉजिकल फॅक्टर्स पण बघितले, प्रोसेसेस बघितल्या आणि क्लायमॅटिक फॅक्टर्स पण. फिजिओलॉजिकल प्रोसेस का दिलेला नाहीये तिथं बिकॉज ह्याच्या फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर हे आपण वॉटर रिलेशन मध्ये शिकणार आहोत. मिनरल्स हे आपण मिनरल न्यूट्रिशन मध्ये शिकणार आहोत. फोटोसिंथेसिस ह्याच्यासाठी वेगळा चॅप्टर दिलेला आहे आणि रेस्पिरेशनसाठी सुद्धा वेगळा चॅप्टर दिलेला आहे. तर हे चारही चॅप्टर जे आहे ते तुम्ही शिकलात हे कन्सिडर करून या टॉपिकमध्ये तुम्हाला ह्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. सो दुसरा फॅक्टर आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स. क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये जस्ट आपण 2 फॅक्टर बघितले कोणते टेम्परेचर आणि लाईट. टेम्परेचर मग कसा परिणाम होतो ते आपण बघितलं आणि त्याचे 3 आपण काय बघितलं टाईप बघितले इंजुरीच्या. डेसिकेशन, चिलिंग इंजुरी आणि फ्रीजिंग इंजुरी. आणि लास्ट पॉईंट आपण बघितला लाईट मग कसा परिणाम होतो. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स जो की आपला लेक्चरच्या टायटलचा दुसरा पार्ट आहे. ठीक आहे. ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर. ग्रोथ हार्मोन्स म्हणजे काय आणि वेगवेगळे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये ऑक्झिन्स आहे. ठीक आहे. ऑक्झिन काय काय करतो जिबरलिन्स आहे. देन सायटोकायनिन आहे, ऍब्सिसिक ऍसिड आहे आणि इथिलिन आहे. हे ऑलरेडी आपण 12च्या मध्ये शिकलेलो आहोत प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स बायोलॉजी मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे